ಕೇಸರೇಕರ್ ದಂಪತಿ ಹತ್ಯೆ ಆರೋಪಿಗೆ ಗಲ್ಲು ಶಿಕ್ಷೆಗೆ ಆಗ್ರಹ. ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಸಕಲ ಹಿಂದೂ ಸಮಾಜದಿಂದ ಬೃಹತ್ ಮೆರವಣಿಗೆ, ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಮೂಲಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸಿಎಂಗೆ ಮನವಿ. ಸಾಂಗ್ಲಿ ಕುಪವಾಡದಲ್ಲಿ ಕೇಸರೇಕರ್ ದಂಪತಿಯ ದ್ವಂದ್ವ ಹತ್ಯೆ ಪ್ರಕರಣದ ಪ್ರಮುಖ ಆರೋಪಿ ಎಂದು ಆರೋಪಿಸಲಾಗಿರುವ ಅಬ್ದುಲ್ ಫರೀದ್ ಶೇಖ್ಗೆ ಗಲ್ಲು ಶಿಕ್ಷೆ ವಿಧಿಸಬೇಕು ಎಂದು ಆಗ್ರಹಿಸಿ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕು ಸಕಲ ಹಿಂದೂ ಸಮಾಜದ ವತಿಯಿಂದ ಗುರುವಾರ ಬೃಹತ್ ಮೆರವಣಿಗೆ ನಡೆಸಿ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಅವರಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಲಾಯಿತು. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಹೆಬ್ಬಾಳ ಗ್ರಾಮದ ನಿವಾಸಿಗಳಾದ ಮೋಹನ್ ಕೇಸರೇಕರ್ ಹಾಗೂ ಅವರ ಪತ್ನಿ ಮನೀಷಾ ಕೇಸರೇಕರ್ ಅವರು ಸಾಂಗ್ಲಿ ಕುಪವಾಡದಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿದ್ದರು. ಆಗಸ್ಟ್ 15ರಂದು ಬೆಳಗಿನ ಜಾವ ನೆರೆಹೊರೆಯಲ್ಲಿದ್ದ ಅಬ್ದುಲ್ ಫರೀದ್ ಶೇಖ್ ಎಂಬಾತ ಯಾವುದೇ ಕಾರಣವಿಲ್ಲದೆ ಕೇಸರೇಕರ್ ದಂಪತಿಯ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ನಡೆಸಿದ ಆರೋಪ ಕೇಳಿಬಂದಿದ್ದು, ಗಂಭೀರವಾಗಿ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದ ದಂಪತಿ ಮೃತಪಟ್ಟಿದ್ರು ಎಂದು ತಿಳಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಘಟನೆಯಿಂದ ಆಕ್ರೋಶಗೊಂಡ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕು ಸಕಲ ಹಿಂದೂ ಸಮಾಜದ ವತಿಯಿಂದ ಆರೋಪಿಗೆ ಕಠಿಣ ಶಿಕ್ಷೆ ವಿಧಿಸಬೇಕು ಎಂದು ಒತ್ತಾಯಿಸಿ ಮೆರವಣಿಗೆ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಯಿತು. ಮೆರವಣಿಗೆಯು ಖಾನಾಪುರದ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವಸ್ಥಾನದಿಂದ ಆರಂಭಗೊಂಡು ಮಹಾಜನ್ ಕೂಟ ಸ್ಟೇಷನ್ ರೋಡ್ ಮಾರ್ಗವಾಗಿ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಕಚೇರಿಗೆ ತಲುಪಿತು. ಬಳಿಕ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಅವರ ಮೂಲಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ದೇವೇಂದ್ರ ಫಡ್ನವೀಸ್ ಅವರಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಲಾಯಿತು. ಮನವಿಯಲ್ಲಿ ಕೇಸರೇಕರ್ ದಂಪತಿಯ ದ್ವಂದ್ವ ಹತ್ಯೆ ಪ್ರಕರಣವನ್ನು ಗಂಭೀರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಿ ಆರೋಪಿಗೆ ಕಾನೂನುಬದ್ಧವಾಗಿ ಅತ್ಯಂತ ಕಠಿಣ ಶಿಕ್ಷೆ ವಿಧಿಸಬೇಕು, ಅಬ್ದುಲ್ ಫರೀದ್ ಶೇಖ್ಗೆ ಗಲ್ಲು ಶಿಕ್ಷೆ ವಿಧಿಸುವಂತೆ ಸರ್ಕಾರ ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಎಂದು ಆಗ್ರಹಿಸಲಾಯಿತು. ಇದೇ ವೇಳೆ ಆರೋಪಿಯನ್ನ ಎನ್ಕೌಂಟರ್ ಮಾಡಬೇಕು ಎಂಬ ಆಗ್ರಹವು ಪ್ರತಿಭಟನಾಕಾರರಿಂದ ವ್ಯಕ್ತವಾಯಿತು. माता की जय. सर्वे जनो सुखिनो भवन्तु, सर्वे संतो निरामया, सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कच्चित दुःख भवे म्हणणारा आमचा हिंदू समाज आहे. परवा सांगलीमध्ये जेव्हा मोर्चा झाला तेव्हा तिथल्या जगच्या आमदाराने एक गोष्ट बोलली आणि हे सगळ्यांना पटण्यासाठी आहे. जिथं 80% हिंदू समाज आहे, जिथं 20% मुस्लिम समाज तरी असला तर तिथला 20% मुस्लिम समाज हा सुरक्षित असतो. आणि उलट करून बघा, जिथं 80% मुस्लिम समाज आहे आणि जिथं 20% हिंदू समाज आहे तिथं माझे हिंदू सुरक्षित आहेत काय हे बघताना हिंदूने याचं उत्तर दिलं पाहिजे. मी अभिनंदन करतो माझे आमदार सांगलीचे नितीनराजे शिंदेंचं. ज्या वेळेला ही घटना घडली मोहनदादांवरती आणि मनीषांच्या ताईवरती जेव्हा एका जिहाद्याने जेव्हा आक्रमण करून ज्यावेळेला हत्या करण्यात आलं ताबडतोब हिंदू ऐक्याचे प्रमुख नितीनराजे शिंदे आणि संभाजीराव आदरणीय भिडेंची संघटना शुभ हिंदुस्थान DCRP समोर जाऊन आंदोलन केलं आणि मागणी केलं, ज्या जिहादने त्या ठिकाणी मारलाय त्या ठिकाणी त्याच्या घरावरती बुलडोजर फिरवलं पाहिजे. नितीनराजे शिंदे त्या ठिकाणी पोहोचले, 6 तास थांबले आणि त्या हरामखोराचं घर जमीन दोस्त केले. बांधून आठवण ठेवा, ही खरी श्रद्धांजली मोहनदादांनी मनीषा द्यायला मिळाली. बांधवांनो, आमच्या खानापूर समस्त हिंदू समाजाच्या वतीनं मागणी काय असेल, जी हे दाम्पत्य त्या सांगली ठिकाणी गेलं, तिथं मोल मजुरी करून कमवलं आणि त्या सगळ्या ठिकाणी प्लॉट घेऊन घर बांधलं, त्या घरावरती कर्ज आहे. महाराष्ट्र आमच्या सरकारने त्या ठिकाणी कर्ज मुक्त केलं पाहिजे, ही आमच्या हिंदू समाजाच्या वतीनं मागणी आहे. बंधू आठवण ठेवा. आणि ज्या हरामखोराचं घर जमीनदोस्त केलं त्या फरीद शेखचं, त्या फरीद शेखची जागा सरकारने लिलाव करावा, ती जागा विकावा आणि ह्या पंचमुखल्या पोरांकडे स्वीकारावा, ही आमच्या हिंदू समाजाच्या वतीनं मागणी आहे. बंधू आठवण ठेवा. बांधवांनो, परवा महाराष्ट्रावर तुम्ही वक्तव्य ऐकलं असणार की राष्ट्रवादीचे आमदार सुप्रियाताई सुळे तिने एक वक्तव्य केली, खासदार
काय वक्तव्य केली की म्हणे महेश लांडगेला मी बघून घेतो, त्याच्यावर मी खटला दर्ज करतो, जर महेश लांडगेला दम असेल तर तिने माझ्या घरावर चढून यावं. अरे ज्या सांगलीमध्ये आमचा हिंदू समाजवरती अत्याचार झाला, मध्ये चिमुकल्यावरती अन्याय झाला, तेव्हा तुझ्या तोंडून 2 शब्द नाही आलं. आणि मात्र महेश लांडगेने जेव्हा बोलले, समर्थन ह्याच्या बोलल्यानंतर तिला आग लागली, तिला मिरची लागली म्हणून आठवण ठेवा. अरे आम्ही या काही लोकांच्या त्यांच्या मतांसाठी सुप्रियाताई बोलले, तर आज आम्ही सर्व आमदार असून देत, माझे आमदार असून देत, संपूर्ण भारतीय जनता पार्टी टीम महेश दादा लांडगे आणि त्यांच्या सोबत आहे, हे मला फार अभिमान आहे म्हणून आठवण ठेवा. आमची ताबडतोब तर माझी सरकारकडे विनंती आहे की माझ्या आई वडिलांवरती जी वेळ आली ती म्हणजे त्या जिहाद्याला फाशी ही झालीच पाहिजे आणि तेव्हा माझ्या मम्मी पप्पांना आत्म्याला शांती मिळेल आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी आणि सरकारने आमच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी ही आमची विनंती आहे. आणि दर महिन्याला म्हणजे सरकारने आम्हाला ಕೇಸರೇಕರ್ ದಂಪತಿಯ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸಬೇಕು ಹಾಗೂ ಇಂತಹ ಅಮಾನುಷ ಘಟನೆಗಳು ಮರುಕಳಿಸದಂತೆ ಕಠಿಣ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಎಂದು ಪ್ರತಿಭಟನಾಕಾರರು ಒತ್ತಾಯಿಸಿದರು. ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಶಾಸಕ ವಿಠ್ಠಲ್ ಸೋಮಣ್ಣ ಹಲ್ಗೇಕರ್, ಮಾಜಿ ಶಾಸಕ, ಹಿಂದುತ್ವವಾದಿ ಪ್ರಮುಖ ನಾಯಕರು, ಸಕಲ ಹಿಂದೂ ಸಮಾಜದ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಕೇಸರೇಕರ್ ದಂಪತಿಯ ಇಬ್ಬರು ಪುತ್ರರು ಭಾಗವಹಿಸಿ ತಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿಗೆ ನ್ಯಾಯ ದೊರಕಿಸಿಕೊಡುವಂತೆ ಆಗ್ರಹಿಸಿದರು. ಮೆರವಣಿಗೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಖಾನಾಪುರ ಪೊಲೀಸರು ಸೂಕ್ತ ಬಂದೋಬಸ್ತ್ ಕೈಗೊಂಡಿದ್ದರು. ನಾಗೇಶ್ ನಾಯ್ಕರ್, KMM ನ್ಯೂಸ್, ಖಾನಾಪುರ. ಭೀಮಾ ಆಗಸ್ಟ್ 10ರಿಂದ 30ರವರೆಗೆ ವರಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದು, ಹಬ್ಬದ ಸಂಭ್ರಮದಷ್ಟೇ ಪ್ರಕಾಶಮಾನವಾಗಿ ಹೊಳೆಯುವ ವಿಶೇಷ ಕೊಡುಗೆಗಳನ್ನು ಗ್ರಾಹಕರಿಗಾಗಿ ನೀಡುತ್ತಿದೆ. ಚಿನ್ನದ ಮೇಲೆ ಪ್ರತಿ ಗ್ರಾಮ್ಗೆ 1,000 ರೂಪಾಯಿವರೆಗೆ ರಿಯಾಯಿತಿ, ವಜ್ರಾಭರಣಗಳ ಮೇಲೆ ಪ್ರತಿ ಗ್ರಾಮ್ಗೆ 1,000 ರೂಪಾಯಿ ಫ್ಲಾಟ್ ರಿಯಾಯಿತಿ ಹಾಗೂ ಪ್ರತಿ 50 ಗ್ರಾಂ ಬೆಳ್ಳಿಯ ಖರೀದಿಗೆ 1,000 ರೂಪಾಯಿ ರಿಯಾಯಿತಿ ಪಡೆಯಿರಿ. ಹಳೆಯ ಚಿನ್ನದ ವಿನಿಮಯದ ಮೇಲೆ ಪ್ರತಿ ಗ್ರಾಮ್ಗೆ ಹೆಚ್ಚುವರಿ 150 ರೂಪಾಯಿ ಪಡೆಯಿರಿ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಲಕ್ಕಿ ಡ್ರಾ ಮೂಲಕ 4 ಕೋಟಿ ಮೌಲ್ಯದ ವಜ್ರಾಭರಣಗಳನ್ನು ಗೆಲ್ಲುವ ಅವಕಾಶ. ಕೊಡುಗೆಗಳು ಎಲ್ಲ ಭೀಮಾ ಮಳಿಗೆಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಷರತ್ತುಗಳು ಅನ್ವಯ.